मी JC तेजस मेहता मनपूर्वक स्वागत करतो। सौ साधनाताई बाळासाहेब भोत्रे प्रवेशद्वार, त्याचबरोबर रिजवानबाई काझी व जोहर शेठ रखांगे या रंगमंचावरती या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडतोय। या स्पर्धेसाठी श्री रवींद्र श्रीधर सातनाक यांच्याकडून पॅव्हेलियन, तर वीरवर्धन व द फन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मॅरियट यांच्याकडून 2 एंड्स ची स्पॉन्सरशिप JCI दापोलीला प्राप्त झाली आहे। त्याचबरोबर दापोलीतील असंख्य अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते या स्पर्धेला मदत करून JCIचं याच्या मागचं जे धोरण होतं की केवळ क्रिकेटपुरतं ही स्पर्धा आयोजित न करता या जमणाऱ्या पैशातून प्लास्टिक फ्री दापोली असेल, सस्टेनेबल शिपिंग अंतर्गत स्टील बॉटल्सचं वाटप असेल, त्याचबरोबर व्यावसायिकांना कापडी पिशव्या वाटणं असेल किंवा एखादा सेल्फी पॉईंट असेल, हे जे उपक्रम आम्ही या वर्षात नियोजित केलेले आहेत, या सर्व उपक्रमांसाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला सढळ हस्ते मदत केली, सर्वप्रथम स्पर्धेच्या सुरुवातीला मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा सौ साधनाताई भोत्रे इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्रीराम उर्फ भाऊ इदाते साहेब इथे उपस्थित आहेत। JCI दापोलीचे अध्यक्ष डॉक्टर कुणाल मेहता, सर्व सन्माननीय माजी अध्यक्ष, आमचे स्पॉन्सर्स तेजसजी लवाटे, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वजण या 3 दिवसाच्या स्पर्धेत स्पोर्ट्स स्ट्रीम या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह जाणार आहोत। स्पोर्ट्स टीमचंही मी स्वागत करतो। काल अगदी रात्रीपर्यंत ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण जी तयारी बघतोय, अतिशय उत्कृष्ट असा सेटअप, मग बॅनर असेल किंवा स्टेज असेल, ते मांडवकर बंधू यांचे आम्ही या सुरुवातीलाच आभार मानतो। या स्पर्धेच्या निमित्ताने JCI दापोलीचे सर्वच सदस्य इथे उपस्थित आहेत। माजी झोन अध्यक्ष JCI सेनेटर अतुल गोंदकर, माजी अध्यक्ष JFD सुयोग भागवत, माजी अध्यक्ष JCHJF आशिष अमृते, माजी अध्यक्ष JFD कुणाल मंडलिक, त्याचबरोबर सर्व सन्माननीय सदस्य इथे उपस्थित आहेत। या स्पर्धेला आम्ही खरं तर एक वेगळा उपक्रम पण या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतोय। 2 शाळांना आपण सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉयर मशीनचं वाटप देखील या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत। तर सर्वप्रथम मी विनंती करतो श्रीराम भाऊ विधाते यांना की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात। नमस्कार। JCI दापोली आयोजित आजच्या या JCI चषकच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आपल्या दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका साधनाताई भोत्रे, उपस्थित आपल्या JCIचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कुणालजी मेहता, उपस्थित डॉक्टर सुयोगजी भागवत आणि आपण सर्व JCIचे मेंबर। खरं तर दरवर्षी JCI काही ना काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करत असतं आणि विशेषतः मी उल्लेख करीन की कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने JCIने काम केलं आहे ते खरंच उल्लेखनीय असंच काम आहे आणि सर्वच सामाजिक विषयामध्ये JCI ज्या पद्धतीने काम करत असतं त्याचा एक चांगला इम्पॅक्ट समाजावरती चांगला JCI म्हणून पडलेला आहे आणि अशाच आपण कार्यक्रम भविष्यामध्ये करावे। आणि या निमित्तानं आपण यावेळी क्रिकेटच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत। मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की अनेक वेळा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या स्पर्धा होत असतात। खऱ्या अर्थानं आपण प्रो कबड्डी बघितलं तर प्रो कबड्डीमध्ये कोकणातले बऱ्यापैकी खेळाडू आहेत, पण आपण IPL बघितलं तर कोकणामध्ये तेवढं अजून तिथे स्थान निर्माण झालेलं नाही। तर ह्या अशा निमित्तानं या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण भरवतो या निमित्ताने एखादा जरी खेळाडू दापोलीतला IPL मध्ये गेला तर हे आपण जे भरवतो त्याला एक चांगलं व्यासपीठ मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो। येणाऱ्या सर्व संघांना आणि ह्या 3 दिवसात होणाऱ्या सर्व खेळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद भाऊ। दरवेळी आम्ही जेव्हा भाऊ विधानांकडे जातो त्यावेळी सगळं असते ते आम्हाला मदत करतात, त्याबद्दल एक सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायची विनंती मी डॉक्टर कुणाल मेहता यांना करतो। कुणाल सर
थांब थांब डॉक्टर. दापोली नगरीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग मॅडम यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे मेंबर आणि आमचे वन ऑफ द स्पॉन्सर्स JC साहिल क्षीरसागर. आता सगळे पाहुणे आलेले आहेत. आपण या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दरवर्षी ज्या ज्या वेळेला आम्ही साधनाताईंकडे जातो त्या वेळेला ते आम्हाला सगळ्याच ते मदत करतात. अनेक वेगवेगळ्या उपक्रमांना ते मदत करत असतात आणि आम्हालाही देखील ते कायम मदत करतात. या स्पर्धेच्या व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराची स्पॉन्सरशिप पूर्णतः साधनाताईंनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक वेगळा मानस देखील बोलून दाखवला होता की सन्मान चिन्ह देण्याच्या ऐवजी मला सन्मान चिन्हांची म्हणजे आपलं सर्वजण जाणता की त्यांच्याकडे सन्मान चिन्ह खूप आहेत. तर त्याने सांगितलं होतं की सन्मान चिन्ह देण्याच्या ऐवजी अशी काहीतरी उपयोगी वस्तू द्या जी मी पुढे कोणाला तरी वाटू शकेन. आणि त्याच अनुषंगाने JCI दापोलीतर्फे आम्ही वयांचं वाटप हा जो आमचा मानस होता तो आम्ही साधनाताईंच्या मार्फत पूर्ण करणार आहोत. आणि आम्ही साधनाताईंना सन्मान चिन्हाच्या ऐवजी वह्या देतोय. त्याच त्या पुढे गरजू विद्यार्थी असतील किंवा जिल्हा परिषदमधील विद्यार्थी असतील त्यांचं ते वाटप निश्चित प्रकारे करतील. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया साधनाताईंसाठी. आणि मी अध्यक्ष JC डॉक्टर कुणाल मेहता यांना मी विनंती करतो की त्यांनी वह्या आणि गुलाब पुष्प देऊन साधनाताई बोत्रे मॅडमचं स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे साधनाताईंसाठी. यानंतर दापोली नगरीच्या नगराध्यक्षा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, वेळोवेळी सगळे रस्ते आर्थिक मदत करतात. सौ कृपाताई घाग यांचं देखील स्वागत करायची विनंती मी अध्यक्ष JC डॉक्टर कुणाल मेहता यांना करतो. एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत कृपाताई यांसाठी. दापोली नगरीच्या नगरसेविका सौ प्रीतीताई शिर्के यांचं देखील इथे स्वागत मी करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. यानंतर आमचे अजून एक स्पॉन्सर्स तेजसजी लवाटी इथे उपस्थित आहेत. डॉक्टर कुणाल यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी तेजस लवाटेंना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर रिजेंटा वॉटरफ्रंट रिसॉर्टचे शेखर सर इथे उपस्थित आहेत. दिलीप सर इथे उपस्थित आहेत. JC डॉक्टर कुणाल मेहता यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत. त्याचबरोबर दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंदजी शेठ इथे उपस्थित आहेत. ते देखील आमचे वेळोवेळीचे मार्गदर्शक किंवा वेळोवेळीचे आम्हाला सगळ्या रस्ते मदत करणारे असे मिलिंद काका यांना देखील आपण डॉक्टरांच्या हस्ते सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्याचबरोबर केवळ बाहेरचे नाही तर आमच्या JCIच्या 65 मेंबर्सच्या परिवारांपैकी देखील अनेकांनी सगळे रस्ते या कार्यक्रमाला मदत केली आहे. त्यांना देखील आमचे जरी असले तरी त्यांना देखील सन्मानित करणं हे आमचं कर्तव्य आहे. सर्वप्रथम आपण सन्मानित करूया JC साहिल क्षीरसागर ज्यांनी सगळे रस्ते आपल्याला मदत केले. डॉक्टर कुणाल मेहता त्यांना सन्मानित करतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्षीरसागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे JC साहिल क्षीरसागर. यानंतर आमचेच माजी अध्यक्ष जे दरवेळी कुठलीही क्रीडा स्पर्धा असो आम्हाला मदत करतात असे JFD डॉक्टर सुयोग भागवत. पुढच्या वेळी मोठी स्पॉन्सरशिप देण्याचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे. त्याला आपण त्यांना सन्मानित करतोय. विद्यमान अध्यक्ष डॉक्टर कुणाल मेहता यांच्या हस्ते. आमचे झोनचे माजी अध्यक्ष आणि भाजपा दापोली शहराध्यक्ष JCI सिनेटर अतुल गोंदकर हे देखील आमचे स्पॉन्सर्स आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या अतुलजी गोंदकर यांच्यासाठी.
यानंतर गेल्या वर्षीचे आमचे अध्यक्ष जे सी फराज रखांगे हे देखील आमचे, तुम्हाला त्यांचा बॅनर जरी एक दिसला तरी वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या स्पॉन्सर्सच्या माध्यमातून ते आमचे स्पॉन्सर आहेत. म्हणजे रंगमंचाची स्पॉन्सरशिप असेल किंवा अनेक वेगवेगळे स्पॉन्सर्स हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. तर एकदा फराजसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. फराजला आपण सन्मानित करतोय. यानंतर जे सी उसेद रखांगे यांच्या माध्यमातून आम्हाला रखांगे ब्रदर्स यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळाली होती. त्यांना देखील आपण सन्मानित करतो. जे सी उसेद रखांगे. यानंतर खरं तर जेसीआयमध्ये अनेक भावांच्या जोड्या आहेत आणि खरं तर एका भावाने मदत केलं तर तेवढं पुरतं, पण वालावलकर बंधूंनी मात्र दोघांनी आम्हाला सगळ्या रस्ते या स्पर्धेसाठी मदत केले. आपण सर्वप्रथम मोठे बंधू जे सी वरुण वालावलकर यांना सन्मानित करतोय. जे सी डॉक्टर कुणाल मेहता यांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या. यावर्षी खरं तर प्रथमच ते आमचे मेंबर बनलेले आहेत आणि पहिल्यांदाच ते जे सी म्हणून हा सन्मान स्वीकारतायत. नाहीतर मदत ते नेहमीच करत असतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत जे सी वरुण वालावलकर. आणि यानंतर जे सी अनिकेत वालावलकर जे गेले अनेक वर्ष जेसीआयमध्ये कार्यरत आहेत. एक उत्तम खेळाडू आणि कुठलीही क्रीडा स्पर्धा म्हणली की नेहमीच ते आर्थिक सहाय्य करत असतात. एकदा जोरदार टाळून जाऊ देत जे सी अनिकेत वालावलकर. त्याचबरोबर दापोली नगरीच्या नगरसेविका प्रीतीताई शिर्के इथे उपस्थित आहेत. त्यांचं पुष्प देऊन आपण स्वागत करूया. जे सी डॉक्टर कुणाल मेहता हे प्रीतीताईंचं स्वागत करतील. थोडं पुढे जा. यानंतर आपण या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन करणारच आहोत, पण तत्पूर्वी अध्यक्षांच्या विनंतीनुसार जो मगाशी मी उपक्रम बोलून दाखवला की अनेक ठिकाणी आज आपण पाहतो पर्यावरणाची समस्या किंवा प्लॅस्टिक फ्री दापोली जे आम्ही करतोय याच्यामध्ये एक सॅनिटरी पॅडचा डिस्पोजल हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अनेक ठिकाणी त्यांचा डिस्पोजल व्यवस्थित न झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आणि त्याच अनुषंगाने आम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या शाळेला आम्ही सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉयर मशीन हे आम्ही दान करत असतो. तर यावेळी बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवांगणी या शाळेला आम्ही हे सॅनिटरी डिस्पोजी पॅड मशीन दान करतोय. त्याचबरोबर रामराजे इंटरनॅशनल स्कूल याला देखील आपण हे मशीन दान करतोय. सर्वप्रथम मी सत्यवान दळवी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आणि डॉक्टर कुणाल मेहता यावर्षीचे अध्यक्ष त्यांना ते मशीन आपण दान करायचं आहे. खरं तर आपण सर्वांच्याच हस्ते देणार आहोत. एकदा जोरदार टाळून जाऊ देत. सर्व मान्यवर सर्व जेसीआय मेंबर्स आपण सर्वांनीच उभं राहूया आणि सर्वांच्या हस्ते आपण हे मशीन दान करायचे. एकदा जोरदार टाळून जाऊ देत. प्लास्टिक फ्री दापोलीसाठी जेसीआय दापोलीकडून टाकलं गेलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आणि मला अपेक्षा आहे की अनेक ठिकाणी अनेक लोक पुढे येऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवतील आणि सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉयर मशीन तो वाटप करतील. आणि खरं तर जेव्हा आम्ही स्पॉन्सर्सकडे जातो तेव्हा फक्त क्रिकेट स्पर्धेसाठी नाही तर अशा कामांसाठी आम्ही हा फंड रेज करत असतो. रामराजे इंटरनॅशनल स्कूलच्या सौ राणे मॅडम देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या देखील स्कूलला आपण सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉयड मशीन दान करतोय. मी कुणाल सरांना देखील विनंती करतो की आपण देखील जायचं. जे सी डॉक्टर कुणाल मेहता त्याचबरोबर सर्व मान्यवर व सर्व जे सी मेंबर्सच्या हस्ते आपण हे मशीन दान करतोय. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. नुकतेच आमचे यावर्षीचे नवीन मेंबर आणि ज्यांनी यावर्षी आम्हाला स्पॉन्सरशिप दिले जे सी विनय शिगवण इथे उपस्थित आहेत.
आपण डॉक्टरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या. हे पहिलंच वर्ष आहे त्यांचं एक JC मेंबर म्हणून आणि JCIतील अनुभवाप्रमाणे त्यांचा स्पॉन्सरशिपचा आकडा देखील वाढत जाऊ अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. दळवी सरांनी विनंती केली. दळवी सरांना मी विनंती करतो की त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांना सर्वप्रथम वंदन करतो. आज JCIने जे विविध उपक्रम राबवत असतात त्यापैकी एक म्हणजे ज्या क्रीडा स्पर्धा आहेत, खरोखर त्या JCIचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण ज्यांचे जे उपक्रम होतात त्यांच्या त्यावेळेला मी उपस्थित असतो एक पत्रकार म्हणून, आणि आज व्यासपीठावरती एका शाळेचं मुख्याध्यापक म्हणून उपस्थित आहे. व्यासपीठावरती मान्यवर पाहिल्यानंतर असं वाटतंय की व्यासपीठावरचे जे मान्यवर त्या मान्यवरांपैकी प्रत्येकाकडे मी काही ना काहीतरी मुख्याध्यापक झाल्यानंतर मागितलं आहे. उदाहरणार्थ भाऊ दाते असतील, माझ्या शाळेसाठी जो स्पोर्ट्स किट पाहिजे होता तो त्यांच्याकडे मागितल्यानंतर त्यांनी मला पटकन म्हटलं सर काय असेल तो बजेट घ्या, आपण तुम्हाला मुलांना स्पोर्ट्स किट दिला. पहिल्यांदा मग शाळेत जॉईन झाल्यानंतर मी साधनाताईंकडे मागणी केली, मॅडम माझ्याकडे शाळेत बँड पथक नाही आहे, लेझिम लागणार आहेत, साईड ड्रम ढोल लागणार आहे. साधनाताईंनी पण सांगितलं सर कोटेशन काढा, बजेट काय असेल ते देईन. मी ज्या व्यक्तींकडे शब्द टाकतोय प्रत्येक मला सहकार्य करतोय. त्याच पद्धतीनं JCIकडे डिस्पोजल मशीनसाठी मी कुणाल मेहता सरांना एक फक्त व्हॉट्सअपवरती पत्र पाठवलेलं मागणीपत्र, आणि त्याचं त्यांनी विचार करून मला आज ते मशीन देत आहेत. मी खरोखर म्हणजे त्यांच्या जी हार्ड कॉपी आहे ती दिली नव्हती, फक्त व्हॉट्सअपवरती पत्र देऊन त्यांनी मला आज हे माझ्या पत्रात दान टाकलेलं आहे. मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. फक्त मी शाळेचं मागण्याचं म्हणून काम करत नाही आहे, तर माझ्या शाळेचा दर्जा जो आहे तो उंचावण्यासाठी मी खरोखर प्रयत्न करतो आहे. कारण शैक्षणिक जे आहे, क्रीडा असतील, शैक्षणिक असतील, त्या सामाजिक कार्य असतील, त्या प्रत्येकामध्ये माझी मुलं जी आहेत ते अग्रगण्य आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढे मी असंच या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मॅडम कृपाताईंकडेही विनंती करणार आहे, आज व्यासपीठावरती जाहीर करतो, आणि त्यांच्याकडे काही ना काहीतरी मागणी करणार आहे, तेही पूर्ण करतील. मला इथे JCIने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार, आणि JCIला पुढील उपक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलो आहे. आम्हाला जीबर वायफायकडून मोफत वायफाय चिकटे सरांकडून आम्हाला मिळालेलं. एकदा चिकटे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. त्याचबरोबर पत्रकार आनंदकुमार पिल्ले इथे उपस्थित आहेत. मी JC डॉक्टर कुणाल मेहता यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आणि आभार व्यक्त करायचे आहेत. आमचा कुठलाही कार्यक्रम असो की आनंदकुमार पिल्ले दरवेळी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाचं कव्हरेज करायला येतात. असाच पाठिंबा. त्याचबरोबर माजी आरोग्य अधिकारी डॉक्टर शिरुळे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करायची विनंती मी अध्यक्ष JC डॉक्टर कुणाल मेहता यांना करतो. सर्व मान्यवरांना थोडीशी घाई आहे, मला मान्य आहे, पण तरी पण मी दापोली नगरीच्या नगराध्यक्षा म्हणून सौ कृपाताई घाग यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. निश्चितच JCI क्लब म्हटल्यावरती कोणताही कार्यक्रम असो तिथे समाज उपयोगीच कार्यक्रम असणार हे आता जाहीरच झालं आहे. JCI क्लबचे अध्यक्ष डॉक्टर कुणाल सर, त्याचप्रमाणे आपले भाऊ इदाते, त्याचप्रमाणे नगरसेविका साधनाताई, त्याचप्रमाणे नगरसेविका प्रीती शिर्के मॅडम, त्याचप्रमाणे रिजेंटाचे सर्व मेंबर्स, अतुल गोंडकर सर, आपले एक क्षीरसागर, आणि तसं म्हणायला आत्ताच तेजस सर म्हणाले की JCIमध्ये सगळे बंधू असतात, आणि निश्चितच जिथे समाज उपयोगी असे कार्यक्रम घडत असतील तिथे ही टीम मला नक्कीच दिसते. आणि मी खरंच सगळ्यांचे आभार मानेन की ज्याप्रमाणे नगरपंचायत असेल, तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, सगळ्यांना कंपल्सरी दापोली तालुका आणि शहर याच्यासाठी काही ना काहीतरी त्यांना कंपल्सरी करायचंच आहे. पण अशा प्रकारच्या संस्था पुढे येऊन जेव्हा कार्यक्रम करतात
त्यावेळेस निश्चितच नगरपंचायतचा बराचसा भार कमी होतो. आणि कुणाल सर आणि सगळ्या टीमचे मी इथे आभार मानते की प्लास्टिक मुक्त दापोली, मी किती म्हटलं किंवा आम्ही सगळे टीम किती म्हटलं की आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचे, निश्चितच आपली जोड आज आम्हाला किती उपयोगी आहे. खरंच आपण सगळ्यांनी आजपासून, याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं, पण आजपासून आपण विडा उचलूया की प्लास्टिक मुक्त दापोली करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती इथे तुम्हाला आणि नगरपंचायत आपण एकत्र अनुषंगाने कार्यक्रम करूया. आणि तुमच्या या अशा चांगल्या उपक्रमांना मी पुन्हा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कृपाताई. यानंतर मी आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रायोजका नगरसेविका सौ साधनाताई बोत्रे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार. JCI दापोली आयोजित 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर असणारे सर्व सन्माननीय, आज खरं तर ह्या क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने इथे प्रत्येकाच्या बोलण्यातनं ऐकलं आहे की JCI काय करतं. आणि खरं तर JCIच्या माध्यमातून खूप अशा समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात. त्याच्यामध्ये मग अगदी आपल्या लोकांसाठी असू दे किंवा पक्षांसाठी असू दे, मागेही नगरपंचायत आणि JCIच्या विद्यासंयमाने आपण पक्ष्यांसाठी एक उपक्रम केला होता की उन्हाळ्याचे दिवस आल्यानंतर पक्ष्यांना पाण्याची गरज असते आणि ते खरं तर JCIच्या माध्यमातून आणि नगरपंचायतच्या माध्यमातून आपण तो उपक्रम केला. असेच अनेक उपक्रम JCIच्या माध्यमातून घेतल्या. आताच सन्माननीय नगराध्यक्षा बोलल्या की आम्ही गेले 5 वर्ष प्लास्टिक विमुक्त दापोली करण्याच्या मागे आहोत, पण आम्ही बोलत असताना आपणही त्याच पद्धतीने आम्हाला साथ दिली पाहिजे. खरं तर प्रत्येकाने मनात आणलं पाहिजे की मला माझी दापोली सुंदर करायची आहे आणि त्यासाठी मला पहिलं प्लास्टिकपासून लांब राहायचं आहे. आणि त्या खरंच परवा तेजस दादा माझ्याकडे आला, तो बोलला की आम्ही कागदी पिशव्या JCIच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदाराला दिल्या. आणि असेच उपक्रम खरं तर आम्ही पण करत जाऊ. आणि आमच्याकडे जेव्हा तुम्ही काही मागायला येता आणि ते मागत असताना असं की बाबा क्रिकेटचे खेळ आहेत, काही ठिकाणी असं असतं की क्रिकेटचे खेळ आहेत, चला मुलं मज्जा करतायत, पण JCI दापोलीचं असं आहे की इथे दिलेला प्रत्येक रुपया कामी लागतो आणि प्रत्येक आमच्या त्या रुपयाच्या मागे तुमची समाजसेवा दडलेली आहे. आणि आजचं जे तुम्ही हे इकडे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबलचं केलं, खरंच वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे तुम्ही आपल्या घरातली आई असेल, बाई असेल, तिचीही काळजी घेता, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर JCIची प्रगती होत राहो. ही तुमची टीम, मला असं वाटतं काहीतरी 63 का 64 जण आहात तुम्ही, तर लवकरच तुमचं शतक पूर्ण होऊ दे. जसे ग्राउंडवर शतक होतात तसं तुमचं शतक पूर्ण होऊ दे. आणि तुमच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम होऊ देत आणि त्या उपक्रमामध्ये आमच्या सर्वांचा खारीचा वाटा असू दे एवढी इच्छा व्यक्त करते. आपण मला इथे बोलवलत, माझा मानसन्मान केलात, विशेषतः मी मागितलं ते तुम्ही मला दिलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साधनाताई. साधनाताईने आता उल्लेख केला की JCIचा परिवार हा 65 जणांचा झालेला आहे. खरं तर या वर्षी तब्बल 15 नवीन मेंबर्सने आम्हाला जॉईन केलं आहे आणि आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीने JCI दापोलीचा विकास किंवा ज्या पद्धतीने JCI दापोलीची प्रगती होते, निश्चितच आम्ही लवकरच आमचं शतक पूर्ण करू. आणि खरंच प्लॅस्टिक फ्री दापोली या एकमेव उद्दिष्टानेच JCI दापोलीचे सर्व मेंबर्स गेले अनेक दिवस झटत होते. अनेक जणांकडून स्पॉन्सरशिप आणलेले आहेत. म्हणजे मी मुद्दामून उल्लेख करतो की आपण अनेक स्पर्धा मैदानात बघतो, अनेक ऐतिहासिक स्पर्धा या आझाद मैदानाने अनुभवलेल्या आहेत, पण जर तुम्ही मैदानावरती नजर फिरवलीत तर 6x4ची बॅनर दिसत आहेत. तब्बल 24 बॅनर्स 24 जणांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्याचबरोबर 4 जण अशी आहेत, त्यांचा मी विशेष उल्लेख करीन की त्यांनी आम्हाला बॅनर नको असं देखील सांगितले. त्यामुळे तुम्हाला कदाचित त्यांची इथे नावं दिसणार नाहीत. त्यामध्ये आमचे माजी अध्यक्ष JFD डॉक्टर सुयोग भागवत, JC विनय शिगवण, त्याचबरोबर लँडलिंग्स दापोलीचे अमोलजी मुंगशे आणि आमचेच JC विकास राठोड, हे 4 आणि हे 24 6x4चे बॅनर्स, त्याचबरोबर 8x6चे तुम्हाला जवळपास 6 बॅनर्स मैदानात दिसतील. प्रवेशद्वार असेल, रंगमंचाचं नाव असेल, 2 एंडची नावं असतील, पॅव्हेलियनचे नाव असेल. जवळपास 30 ते 40 दापोलीकरांनी आम्हाला सगळे रस्ते मदत केले आणि याचा पैसा
हा प्लॅस्टिक फ्री दापोलीसाठी वापरला जाईल याची ग्वाही मी या निमित्ताने देतो. आणि यानंतर JC डॉक्टर कुणाल मेहता, अध्यक्ष JCI दापोली 2026 यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषणाने या औपचारिक उद्घाटन सोहळ्यावरच्या व्यासपीठावरील कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे आणि यानंतर आपण लगेचच मुख्य पीचकडे जाऊन या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत. धन्यवाद. सर्व सन्माननीय व्यासपीठ, JCI चषक 2026च्या आमच्या टायटल स्पॉन्सर सौ साधनाताई बोत्रे मॅडम, दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग, दापोलीच्या नगरसेविका प्रीतीताई सिरके, सर्व आमचे स्पॉन्सर्स आणि माझे सर्व सन्माननीय JC सदस्य. JC चषक 2026 हे आम्ही एकाच उद्दिष्टाने करतोय, म्हणजे प्लास्टिक मुक्त दापोली. या दरम्यान आम्ही फक्त जो सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याचा वापर काटेकोरपणे टाळून जे प्लास्टिक रियुजेबल आहे, रिसायकलेबल आहे, तेच आम्ही इथे वापरत आहोत. आणि ह्या स्पर्धेतून मिळणारा सर्व नफा आम्ही प्लास्टिक फ्री दापोलीसाठी वापरणार आहोत. ते आम्ही जे ST बस कंडक्टर आहे, जे रिक्षा ड्रायव्हर आहेत, ते दिवसभर बाहेर असतात, त्यांना प्लास्टिकच्या ऐवजी स्टीलच्या बाटल्याचं वाटप असेल, किंवा समुद्रावर डस्टबिन बसवणं असेल, किंवा वेगवेगळे टुरिस्ट स्पॉटच्या तिथे डस्टबिन बसवणं असेल, किंवा सर्व दुकानदारांना कापडी बॅग वितरण करणं असेल, असे अनेक प्लास्टिकचे वापर कमी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या सर्व स्पॉन्सर्सचं आता नाव ऑलरेडी तेचने घेतलं, मी परत नाव घेत नाही. सर्व स्पॉन्सर्सचं मनपूर्वक आभार मानतो. स्पर्धेसाठी आमचे झटणारे आमचे JCIचे सर्व मेंबर, प्रोजेक्ट डायरेक्टरपासून सर्व सदस्यापर्यंत, तसेच स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी झटणारे सर्व मेंबर्स, सर्वांचं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर. आणि यानंतर मी सर्वच मेंबर्स आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य पीचकडे जायचे आणि या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करायचे. श्रीफळ वाढून साधनाताई बोत्रे यांच्या हस्ते आपण श्रीफळ वाढवणार आहोत, तर दापोली नगरीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग यांच्या हस्ते आपण फीत कापून या स्पर्धेची औपचारिक सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते असतील, नगरसेविका प्रीतीताई शिर्के असतील, या सर्वांच्याच हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन करतोय. हा माईक तिथपर्यंत पुरेल काय? हे पिंटू
हॅलो. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. अमगरीधन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र यज्ञ करू. शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्द धनजन वाटू लोका तुका म्हणे शब्दाचीच देव शब्दाचीच गौरव पूजा करू. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय जेसीआय चषक 2026 आणि 2026 मधील ग्रँड ओपनिंगचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व जेसीआय मेंबर्सचं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर आभार देखील ते व्यक्त करतोय. दापोलीतल्या सर्व युवकांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. एक क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडू निश्चित या स्पर्धेमध्ये खेळताना दिसू शकतील आणि या स्पर्धेतील पहिलंच बॅटल होणार आहे जेसीआय विरुद्ध जॉली बॉईज या दोन संघांमध्ये बॅटल होईल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन यांना आपण विनंती करूयात की टॉस करण्यासाठी आपण मुख्य मंचाच्या समोर या, जिथे आपण